पश्चिम बंगालसह 3 राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं। निकाल समोर आल्यानंतर जळगावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला। पण जल्लोष साजरा करताना काही गमती जमती घडल्या, तेच या व्हिडिओत पाहूयात। बंगालच्या निकालाचे आकडे समोर येताच जळगावात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं। दुपारी 1 वाजता पक्षाच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्याचे निरोप कार्यकर्त्यांसोबत पत्रकारांना देण्यात आले। पण जल्लोषाचा हा सोहळा सुमारे तासभर लांबला। जेव्हा जल्लोष सुरू झाला तेव्हा काही मोजके कार्यकर्ते उन्हात नाचत होते, तर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावलीतच थांबून त्यांची गंमत बघत होते। जळगावात उन्हाचा पारा 44 अंशांवर पोहोचला आहे। त्यामुळे उन्हात किती वेळ नसणार म्हणून बाहेरचे कार्यकर्ते कार्यालयाच्या वरांड्यात गेले। सगळे वरांड्यात एकत्र आल्यानंतर मात्र जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। भारतीय जनता पार्टीचा सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय श्री राम, जय श्री राम, पवन पुत्र हनुमान जी महाराज के जय, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय। जल्लोषाचा हा सोहळा अंतिम टप्प्यात असताना आमदार सुरेश भोळेंची तिथे एंट्री झाली। मग सगळ्यांनी एकमेकांना झालमुरी आणि मोतीचूरचे लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला। नंतर आमदारांनी निकालाचं कसं विश्लेषण केलं तेही एकदा पहा। पंतप्रधान मोदी साहेब यांची जादू चालली आणि भाजप कार्यकर्ता म्हणजे बूथ प्रमुखपासून तर पंतप्रधानापर्यंत सर्व कार्यकर्त्याची मेहनतीला यश आलेलं आहे। मागच्या वेळेला म्हटलं की पुढच्या वेळेला 100% भाजपचे सरकार येणार आणि नक्कीच ती सत्य तिथे परिवर्तन झालेलं आहे। तिथल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला सेवा करण्याची संधी दिलेली आहे। मी तिथल्या जनतेचा मनोभाव धन्यवाद देईल आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, किती वर्षापासून काम करताय, त्यांना खूप त्रासही झाला, तिथे मारले गेलं त्यांना, पण तरी त्यांनी ते भाजप जिद्द ही सरकार आणण्याची जिद्द सोडली नाही आणि त्याचं यश कार्यकर्त्यांना आलेलं आहे। परत एवढंच नाही तर पूर्ण भारतातील कार्यकर्ते सुद्धा प्रचाराला गेले। भाजप हा परिवार एकमेकाच्या सहकार्याने मला वाटतं यश प्राप्त करत असतो आणि ते यश मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला आलेलं आहे। आणि पुन्हा पंतप्रधान सेवा म्हणून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये जाणार आणि जनतेची सेवा करणार, हा पंतप्रधान मोदी साहेबांचा नारा आहे आणि ती सेवा करून परत पश्चिम बंगालचा विकास करण्याचा तिथे प्रयत्न होणार। खरं जनतेला यश जे प्राप्त होतं ते कारण आज असे पंतप्रधान पाहिले जनतेने की ते स्वतः जनतेमध्ये जाऊन विकासावरती अंत्योदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी असेल, कष्टकरू असेल, सर्व घटकांना मदत करण्याची भूमिका असते आणि प्रत्येक राज्यामध्ये मला वाटतं त्यांनी मदतीचा हात केंद्र सरकारने दिलेला आहे। आणि हात पाहत असाल तर प्रत्येक म्हणजे आम्ही ते दारिद्र्य रेषेखालचे जे आकडे असतात यांची उंची वाढलेली आहे, म्हणजे याचाच अर्थ असा होतो की विकासाकडे आमची प्रगती होते। आमचा देश मागच्या वेळेला जो 12-14 आकड्यावरती असताना आता आम्ही 4थ्या क्रमांकावरती आलेलो आहोत। ही देशाची प्रगती जनतेपासून होते आणि मला वाटतं हीच आमची प्रगती आहे आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांना जनतेने आशीर्वाद दिलेला आहे। बाईट सुरू असताना एका पत्रकाराने आमदार महोदयांना केरळच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली, पण त्यांनी मात्र भलतंच उत्तर दिलं। भाजपप्रमाणेच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आज खुश आहेत। डाव्यांची सत्ता गेलेली केरळमध्ये आणि काँग्रेसला तिथं यश मिळालेलं आहे। तसं पाहिलं असेल तर तुरमूल हे तिथे निर्माण आले हे काँग्रेसचंच पिल्लू होतं।
काँग्रेसमधूनच त्याचा उदय झालेला होता. त्याच्यामुळे तो आपसात त्यांचा परिवाराचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही काही बोलणार नाही. पण आमचं जे काही भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे. आमदारांचा बाईट संपल्यानंतर सगळेजण फटाके फोडायला बाहेर उन्हात आले. त्यानंतर हा जल्लोषाचा सोहळा संपला.